सर्वांना कसे आहात सर्वजण. गुड आफ्टरनून. जेवण झालं का? मी पण जेवले. काल मी हे बनवलं होतं, चिकनचा पुलाव बनवला होता, तो खाल्ला, दही खाल्लं आणि बसले आता. सांगायचं म्हणजे ही जीभ आहे ना आपली, हे जिभेने कधी कोणाला काही बोलू नका, कारण जिभेने केलेला घाव तो मनात जातो आणि मनातला घाव कधीच निघत नाही माणसाच्या मनातून, म्हणजे डोक्यातून जात नाही. एखाद्या वेळेस एखाद्याने काठीने मारले ना, ते माणूस विसरेल, परंतु शब्दाचा मार कधीच कोणी विसरत नाही. म्हणून बोलताना जीभ सांभाळून बोला, हो की नाही. लहान मोठं बघून बोला, कोण आहे कोण नाही असं बघून बोला, कारण जीभ जशी चांगली आहे तशीच वाईट पण आहे. मग ती कधी किती वापरायची, काय करायची, त्यापेक्षा तुम्ही मौन पाळा. जर तुम्हाला खूपच राग आला ना, एकदम असं वाटलं तुम्हाला की आता ह्या व्यक्तीला खूप घाण बोलू मी, ह्या व्यक्तीशी मी खूप भांडण करू, किंवा ही व्यक्तीला मी काही बोलू, परंतु ती व्यक्ती कोण आहे हे बघा आधी. जर ती आपल्या घरातली, आपली जवळची असेल तर तुम्ही मौन पाळा, आणि जर बाहेरची असेल तर तुम्ही तिला बोलून मोकळे व्हा, कारण बाहेरच्यांशी आपला काही संबंधच नसतो ना, हो की नाही. तर असं आहे बघा, सर्वात जर वाईट कुठली गोष्ट असेल ना, तर अवयवामध्ये, आपल्या शरीरामध्ये, तर ती आपली आहे जीभ. खूप हे म्हणतात ना, जिभेला हाड नाही. खरंच देवाने हाड ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे लोकाला बोलताना त्रास झाला असता, मग कळलं असतं. सरळ सोपी जीभ आहे, ओके. तर असं आहे बघा. सांगायचं एवढंच आहे की माणूस पटकन बोलतो, मग नाती तुटून जातात आणि सर्व सर्व गोष्टीचा अंत होऊन जातो. एवढं मात्र खरं आहे.